जर पृथ्वीला आवाज असता तर तो कदाचित डेव्हिड ॲटनबरो सारखा वाटला असता. एक असा माणूस ज्याने 70 वर्षांपेक्षा जास्त काळ जंगलं, समुद्र, हिमनद्या आणि हजारो प्राण्यांच्या कथा जगाला सांगितल्या. पण ही फक्त डॉक्युमेंटरीजची गोष्ट नाही, ही त्या माणसाची कथा आहे ज्याने स्वतःच्या डोळ्यांनी पृथ्वी बदलताना पाहिली. 8 मे 1926 इंग्लंडमध्ये जन्मलेला एक शांत, क्युरियस मुलगा डेव्हिड ॲटनबरो. लहानपणी तो फॉसिल्स, दगडं आणि पक्ष्यांची पिसं गोळा करायचा. त्याला खेळण्यांपेक्षा जंगल जास्त आवडायचं. पण इथे एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याच्या कुटुंबाने 2 ज्यूइश रेफ्युजी मुलींना नाझी जर्मनीपासून वाचवलं होतं. त्या काळात जग युद्धात जळत होतं आणि छोटा डेव्हिड माणुसकी जवळून पाहत होता. कदाचित म्हणूनच त्याच्या डॉक्युमेंटरीजमध्ये नेहमी कंपॅशन जाणवतो. 1952 मध्ये डेव्हिड BBC ट्रेनी म्हणून गेला. त्या काळात वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीज जवळपास अस्तित्वातच नव्हत्या, कारण जंगलात शूटिंग करणं खूप अवघड होतं. पण डेव्हिड वेगळा होता. तो प्राण्यांना शोपीस म्हणून दाखवत नव्हता, तर त्यांच्या इमोशन्स आणि स्ट्रगलची कथा सांगत होता. 1954 मध्ये त्यांनी झू क्वेस्ट सुरू केलं आणि इथे त्यांनी जीवघेणे प्रवास केले. तो आफ्रिकेच्या जंगलात हरवला, विषारी प्राण्यांच्या जवळ शूटिंग केलं, दुर्गम आदिवासी भागांमध्ये गेला. एका वेळी तर त्याच्यावर रायनो चार्ज होण्याची वेळ आली होती. पण तो थांबला नाही, कारण त्याच्यासाठी कॅमेरा हा फक्त मशीन नव्हता, तो पृथ्वी आणि मानव यांच्यामधला ब्रिज होता. 2006 मध्ये प्लॅनेट अर्थ आली आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंग कायमची बदलली. पण इथे एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. ही सिरीज बनवण्यासाठी काही क्रूजना एका शॉटसाठी आठवडे थांबावं लागलं. एका रेअर स्नो लेपर्डच्या शॉटसाठी टीम जवळपास 3 वर्ष वेट करत होती. डेव्हिडला माहीत होतं, लोकांना पृथ्वीवर प्रेम करायला लावायचं असेल तर त्यांना तिचं खरं सौंदर्य दाखवावं लागेल. त्याच्या आवाजात ड्रामा नव्हता, सत्य होतं. म्हणूनच लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. आजच्या काळात अनेक मोठे लोक टेक्नॉलॉजीपासून दूर राहतात, पण डेव्हिड ॲटनबरोने उलट केलं. 2020 मध्ये 94व्या वर्षी त्याने इंस्टाग्राम अकाउंट सुरू केलं आणि फक्त 24 तासात 1 मिलियन फॉलोअर्स मिळवले. त्याने जेनिफर ॲनिस्टनचा रेकॉर्ड तोडला. पण त्याने अकाउंट पॉप्युलॅरिटीसाठी बनवलं नव्हतं. त्याचा पहिला मेसेज होता, मी पृथ्वी वाचवण्यासाठी तुमच्याशी बोलायला आलो आहे. इमॅजिन करा, 94 वर्षांचा माणूस आणि जेन्झही त्याचं ऐकत होती. कारण तो प्रीच करत नव्हता, तो सत्य दाखवत होता. डेव्हिडने डॉक्युमेंटरीजमध्ये टेक्नॉलॉजी रेव्होल्यूशन आणली. इन्फ्रारेड कॅमेराजमुळे लोकांनी पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात फिरणाऱ्या प्राण्यांचं जीवन पाहिलं. मॅक्रो लेन्सेसमुळे एका छोट्या इन्सेक्टचं जगही सिनेमॅटिक वाटू लागलं. डीप ओशन कॅमेराजमुळे समुद्राच्या हजारो फूट खालील क्रीचर्स लोकांसमोर आले. त्याचं विजन फक्त मोठ्या दृश्यांबद्दल नव्हतं, तर छोट्या डिटेल्सबद्दलही होतं. तो म्हणायचा, जर लोकांनी पृथ्वीला जवळून पाहिलं तर ते तिला डिस्ट्रॉय करू शकणार नाहीत. सुरुवातीला त्याच्या डॉक्युमेंटरीज ब्युटिफुल होत्या, पण जसजसा काळ गेला त्याचा टोन बदलत गेला. कारण त्याने स्वतःच्या डोळ्यांनी जंगलं नष्ट होताना पाहिली, कोरल रीफ्स मरताना पाहिले आणि स्पीशीज एक्स्टिंक्ट होताना पाहिल्या. त्याने एकदा सांगितलं, जेव्हा मी जन्मलो तेव्हा पृथ्वी वाईल्ड होती, आज ती सायलेंट होत चाललीये. कोविड काळात आलेली अ लाईफ ऑन आवर प्लॅनेट ही डॉक्युमेंटरी जणू त्याच्या आयुष्याची अंतिम वॉर्निंग होती. त्याने चर्नोबिल डिझास्टर दाखवलं आणि सांगितलं की मानव हळूहळू पृथ्वीला तसाच डिस्ट्रॉय करत आहे. पण इथे एक शॉकिंग फॅक्ट आहे. डेव्हिड स्वतःला एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिस्ट म्हणवत नाही, तो स्वतःला विटनेस म्हणतो. कारण त्याच्या मते तो फक्त सत्याचा साक्षीदार आहे. 2017 मध्ये ब्लू प्लॅनेट 2 आली. एका सीनमध्ये व्हेलच्या आसपास प्लास्टिक तरंगताना दिसत होतं. तो सीन व्हायरल झाला, लोक इमोशनल झाले. यूकेमध्ये प्लास्टिक रिडक्शनबद्दल मोठी मूव्हमेंट सुरू झाली. काही सुपरमार्केट्सने प्लास्टिक पॅकेजिंग कमी करण्याचा निर्णय घेतला. इमॅजिन करा, एका डॉक्युमेंटरीने सरकार आणि कंपन्यांवर प्रेशर निर्माण केला. ही डेव्हिड ॲटनबरोची खरी पॉवर होती.
99व्या वर्षीही त्याची सिक्रेट गार्डन सिरीज रिलीज झाली. तो अजूनही जंगलात जातो, नवीन क्रीचर्स पाहतो आणि अजूनही आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, माझं काम थकवणारं नाही, कारण मला अजूनही पृथ्वी पाहताना एक्साइटमेंट वाटतं. कदाचित म्हणूनच लोक त्याला सायंटिस्टपेक्षा जास्त काहीतरी मानतात. तो पृथ्वीचा स्टोरी टेलर आहे. काही लोक इतिहास लिहितात, पण काही लोक संपूर्ण ग्रहाचं कॉन्शियन्स बनतात. डेव्हिड ॲटनबरो हा त्यापैकीच एक. त्याने आपल्याला फक्त प्राणी दाखवले नाहीत, त्याने आपल्याला पृथ्वीवर प्रेम करायला शिकवलं. आणि कदाचित म्हणूनच आज तो 100 वर्षांचा झाल्यावर जणू संपूर्ण पृथ्वीच त्याला थँक्यू म्हणत आहे.